इचलकरंजीतील मध्यवर्ती बस स्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट झालाय। गर्दीचा फायदा घेऊन अनेक लहान मोठ्या चोऱ्या होत आहेत। विशेषतः पाकिटमारी, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणं, मोबाईल लंपास करणं अशा घटना वाढल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गेल्या 2 दिवसात चोरीच्या घटना घडल्यानं इचलकरंजी बस स्थानकावर कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करणं गरजेचं आहे। इचलकरंजीतील मध्यवर्ती बस स्थानकात चोरीचे प्रकार वाढलेत। गर्दीचा फायदा उठवत सांगलीला निघालेले फारुख शिकलगार यांच्या खिशातील 12,000 रुपयांची रोकड 2 महिलांनी लांबवली, तर दुसऱ्या दिवशी एका भामट्या महिलेनं दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला। मात्र अन्य प्रवाशांनी चोरट्या महिलेला पकडलं। इचलकरंजीतील बस स्थानकावर भुरट्या चोरट्यांचं प्रमाण वाढलं असून पाकिटमारी, मोबाईल चोरणं, दागिने पळवणं असे प्रकार वाढलेत। त्यामुळे इचलकरंजी बस स्थानकावर कायमस्वरूपी पोलीस चौकी असणं गरजेचं आहे। बस स्थानकावर नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी बऱ्याचदा गायब असतात। एखादी घटना घडल्यानंतर पोलीस बस स्थानकात येतात, त्यामुळे कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू होणं काळाची गरज आहे।